रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. मी वरती थंबनेल मध्ये टाकल्याप्रमाणे बरं का, समाजामध्ये सध्या संत जे पूर्वीचे कीर्तनकार होऊन गेले ते संत होऊन गेले बरं का, परंतु सध्याचे काही कीर्तनकार हे समाजासाठी जंत आहेत. जर हा विचार केला आपण, पूर्वींच्या माऊली असतील, निवृत्तीनाथ असतील, किंवा माझ्या मुक्ताई असतील, सोपान काका असतील, गोबाराय असतील, मीराबाई असतील, संत बहिणाबाई असतील, किंवा महात्मे, मोठे मोठे महात्मे लक्षात ठेवा, महात्मा गांधी असतील किंवा मोहम्मद पैगंबर असतील, नरहरी सोनार असतील, संत नरहरी सोनार, गोरोबा काका असतील, गोरा कुंभा, संत चोखोबा असतील, सोयराबाई असतील, संत जनाबाई असतील, संत सेना महाराज असतील किंवा शिवाजी महाराज असतील, हे थोर व्यक्ती जिवंतपणे असतानाच मरलेले होते बरं का, लक्षात ठेवा. म्हणून ते संत पदाला प्राप्त झाले. आणि अलीकडे आमचे, आता आम्ही लहानपणी जे कीर्तन ऐकत होतो ते खरोखरच संत महात्मे. म्हणून मी टाकले, पूर्वीचे कीर्तनकार हे संत होते, मात्र सध्याचे काही म्हणतो, काही म्हणजे अगदी बोटावर मोजण्या येतपर्यंत 95% हा आमचा वारकरी संप्रदाय चांगला आहे. कारण ते महत्पदाला पोचलेले आहे. त्यांनी कधी आपल्या संसाराचा विचार केला नाही. त्यांनी फक्त आणि फक्त विचार हा समाजाचा केला. त्या समाजाला अमृत कसं मिळेल, आलं का लक्षात. आणि प्रत्येक जुन्या कीर्तनकारांनी समाजाला कशाची आवश्यकता आहे याच्यापेक्षा समाजाला काय दिलं पाहिजे. कारण मी नेहमी सांगतो, समाजाला काय प्राप्त करायचं आहे याच्यापेक्षा समाजानं काय प्राप्त केलं पाहिजे या मुद्द्याला जुने कीर्तनकार महत्व देतात. आलं का लक्षात. समाजाने प्राप्त काय केलं पाहिजे हे जुन्या कीर्तनकारांच्या तोंडची भाषा असेल. आता जे काही कीर्तनकार आहेत ते समाजाला प्राप्तता कशाची, समाजाला काय हवंय हे पाहून काही कीर्तनकार कीर्तने करतात. आणि मुख्य जो कीर्तनाचा उद्देश आहे, तुम्ही नारदीय कीर्तन आवर्जून ऐका, तुम्हाला त्या कीर्तनामध्ये एकही वेडावाकडा शब्द दिसणार नाही. दृष्टांत सुद्धा असे सांगितले जातात की ज्या दृष्टांतामध्ये काहीतरी घेण्यासारखं. याचा अर्थ आमच्या वारकरी संप्रदायामधील कीर्तनकार सांगत नाहीत असं नाही. मी अगोदरच बोलून गेलो की आमचे जुने कीर्तनकार जे आहेत, ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था चालवली किंवा जे सध्या वारकरी शिक्षण संस्था चालवते, मोठमोठ्या दिंड्या निघते. आता त्या दिंड्यामध्ये सुद्धा बरं का, हे असे भ्रष्टाचारी जे जंत आहेत त्यांना संत नाही म्हणायचं, यांना जंत म्हणायचं. जंत, शरीरातील जंत जसे शरीर नासवतात तशा पद्धतीनं या
स्वतःला संत म्हणून घेणाऱ्या जनतांनी हे समाज नासवायचं करते. पहा, मी जरा कडक बोलतोय, परंतु सत्य बोले माझी वाचा. आणि हे मी बोलतोय, माझ्या तोंडातून बाहेर शब्द पडतात म्हणजे मला सर्व वारकरी समाजाची पाठीमागून आधार आहे. मी निमित्त आहे, सर्वांच्या मते मी बोलतो. येतंय का लक्षात? आणि ज्याचा मला साथ नाही ते लक्षात ठेवायचं, वारकरी समाजामध्ये ते येत नाही. ते कुठलं तरी किडूक मुडूक. ध्यानात आलं का तुमच्या? समाज सुधारण्यासाठी, समाजाला अमृत मिळण्यासाठी हे आमचे काही जुने कीर्तनकार आहेत. आता सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आहेत, माऊली सुद्धा आहेत. अहो, ते नसते तर या जनतांनी काय केलं असतं? सगळी बॉडी खाऊन टाकली असती, आणि पुन्हा स्वतःही पुन्हा मेले असते. यांना ना समाजाच्या हिताची ना कुठल्या परहिताची जाणीव नाही. समाज सर्व दुःखी आहे, कारण या समाजामधून फक्त 2 गोष्टी नाहीशा झालेल्या. पहिली गोष्ट आहे परोपकार, आणि दुसरी गोष्ट या समाजातून नाहीसं झालं प्रेम. आलं का लक्षात? एकमेकाबद्दल प्रेम राहिलंच नाही. वासना म्हणत नाही, प्रेम म्हणतोय. प्रेम ते राहिलंच नाही. म्हणून पर उपकाराची भावना ही कुणाच्या अंतकरणात रुजलेलीच नाही. सध्याचे जे काही कीर्तनकार आहेत त्यांना कीर्तनकार नाही म्हणायचं, त्यांना जंत म्हणायचं. आलं का लक्षात? ते संत पदाला कधीच पोचू शकत नाही. कारण ज्यांनी समाजाचं हित न पाहता समाज पोखरून खायचं ज्यांनी ठरवलेलं आहे त्यांना संत कसं म्हणायचं? त्यांना या जनतांची ऍक्च्युली जागा ही गटर आहे. ध्यानात आलं का? त्यांनी समाजामध्ये येऊन समाजाचं गटर करण्याची जर त्यांची इच्छा असेल तर आमच्या संतांची एवढी काही क्षमता आहे, वारकऱ्यांची एवढी काही क्षमता आहे. आमच्या सध्याची जी महाराज लोक आहेत वारकरी संप्रदायामध्ये एकनिष्ठ आहेत की ज्यांना वाटतंय की समाज सुधारावा ना, असे सांगितले मी 95%. ध्यानात आलं. मग तुम्ही म्हणाल महाराज या 5% कशासाठी विचार करताय? अहो, छपराला पडलेलं एवढं बुळूक सुद्धा, आलं का लक्षात, सर्व छप्पर गळायला कारणीभूत. त्याच्यामुळं हे छिद्र वेळीच नाही मुजवलं. ध्यानात आलं का तुमच्या? तर पूर्ण पत्र्याची नासाडी होण्यासाठी गंज लागून तिथं ते छोटंसं पडलेलं छिद्र आहे, आणि तो गंज जर वेळीच नाही आवरला तर संपूर्ण पत्रा नासायला वेळ लागणार नाही. म्हणून सर्व समाज, वारकरी समाज माझ्या मागे आहे असं समजून लक्षात ठेवा. मी हे बोलतोय तर मी बोलतोय म्हणण्यापेक्षा वारकरी समाजाचा एक कोणीतरी बोलावं. काय मी कोणी दम दिला आणि कोणी काही जरी म्हटलं तरी त्याला न देणारी व्यक्ती. ध्यानात आलं का तुमच्या? हे इथे कोणीतरी तुमच्यापैकी एक जणांनी प्रमुख होऊन कोणीतरी या किडीचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे. आता मला हे सांगा, लहान लहान मुलं मुली कीर्तन करतात, ह्यांचा सांगायचा अधिकार तर आहे का? सांगा बरं. आजोबासारखे लोक पुढं बसलेले असतात आणि ह्यांना उपदेश करण्याचा ह्यांचा अधिकार आहे का? माऊली हे तुम्ही म्हणाल
अरे माऊली ते ज्ञानच त्यांच्या रूपाने जन्माला, तुमच्या रूपाने जन्माला जंत आली, देण्यात आलं. ते माऊली जन्माला आले, ते जन्माला येऊन आणखीन या जगतामध्ये ते आहेत. समाधिस्थ जरी झाले असले तरी ते आहेत. जगद्गुरु तुकोबाराय आहेत. हे वेगवेगळे महात्म्य आहेत. आणि म्हणून समाज टिकलाय. म्हणून सध्या दिंड्या लाखो लोकांच्या निमंत्रण देऊन सुद्धा एवढा समाज जमा होत नाही. देण्यात आलं ना, पण निमंत्रण नसताना माऊली 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 तोंडातून हे उद्गार बाहेर पडत. आलो निजाच्या माहेरा. आलं का? निज स्थानाकडे जिथून आलो तिथे ते जाण्याचा प्रयत्न करतात. आणि हा प्रयत्न करायला लावला कुणी तर आमच्या जे सध्याचे जुने कीर्तनकार किंवा जे आता वारकरी संप्रदायामध्ये खरोखरच कट्टर कीर्तनकार आहेत की ज्यांना समाजाचं हित, फक्त समाजाचं हित ज्यांना पाहिजे, अशा कीर्तनकारामुळं दिंड्या निघते. येते का लक्षात? ह्याच्यामध्ये हौशे गौशे नवशे कालचं परवादीचं झालेलं प्रकरण बघा ना तुम्ही. ह्याच्यामध्ये जंत शिरलेले आहेत आणि ते जंत जर वेळीच नाही आवर घातला या जंतांना तर छोटस छिद्र काय करू शकतो हे तुम्ही वेळीच, अगदी हात जोडून माझी विनंती आहे सर्व वारकरी जनांना, जे शिक्षण संस्था चालवतात त्यांना, जे मठपती आहेत, मोठे मोठे कीर्तनकार आहेत, त्यांना ह्या गोष्टी पटत नाही, परंतु त्यांचा नाविलाज होतो. म्हणून त्या सर्वांच्या मतीनं प्रेरणा त्यांच्याकडून घेऊन मी माझ्या तोंडातून शब्द बाहेर टाकतो. मी कोणी काही महान व्यक्ती नाही, मी तुमच्यापैकीच एक जण आपला निमित्त म्हणून हे बोलतो. तर जे बोलणं होतं हे कुणाला लागलं असेल, ज्याचा त्यांनी विचार करा की बाबा हे सरांचं मत खरं आहे का खोटं. सरांचं म्हणण्यापेक्षा सर्व वारकरी समाजाला काय वाटतं ते मी बोलतोय. आणि त्यांच्या चरणी झालेली याची जी झाली सेवा ती त्यांच्या चरणी मी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.